नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी जाणार आहे आगा खान पॅलेसला फिरायला. तर तिथे मी कसा जातो आहे आणि काय काय मज्जा करते ते सर्व मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो प्लीज हा ब्लॉग मिस नका करू. आता पटकन होतो मी रेडी आणि जातो फिरायला. तर आता कॉलेजच्या इथूनच PMT पकडली आहे आणि 150 रुपयाचा पासही काढला आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा तिकीट काढायची गरज पडणार नाही. आणि आता चाललो मी कात्रजला आणि मग तिकडून दुसरी गाडी पकडणार आहे. तर फायनली आता मी कात्रजला पोचलो आहे आणि आता इथून आम्ही वाघोलीला जाणारी दुसरी गाडी पकडणार आहोत, कारण की त्याच गाडीने आम्ही आगा खान पॅलेसला जाणार आहोत. तर आता थोड्याच वेळात आम्ही पॅलेसला पोचू आणि मग तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे पॅलेस ते. सो गाईज, फायनली आता आम्ही आगा खान पॅलेसला पोचलो आहोत. आणि आता आतमध्ये जाऊन आम्ही दाखवणार आहे तुम्हाला आतमध्ये काय काय आहे ते. तर आता थोड्याच वेळात आतमध्ये जातो मी आणि दाखवतो तुम्हाला. तर इथे तिकीटही आहे आतमध्ये जाण्यासाठी. तर आता बघूया किती आहे ते. तर हे आहे मेन गेट आगा खान पॅलेसचं आणि आता आतमध्ये मी चाललो आहे. बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे ते. तर तिकडे तुम्ही बघू शकता, तिकडे सर्व पार्किंगची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. इकडे हे बघा. आणि हे आता आम्ही आतमध्ये आलो आहे. हे बघा, इकडे तिकीट काउंटर आहे. आता तिथं जाऊन आपण बघूया कितीचं तिकीट आहे ते. तर हे बघा, हे तिकीट काउंटर आहे. इथून तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता. त्यासाठी त्यांनी स्कॅनर दिलेले आहेत आणि तिकिटाच्या प्राईस काय आहेत त्या हे बघा या बोर्डवर त्यांनी लिहिलेले आहेत. भारतीयांकरता 20 रुपये तिकीट आहे आणि फॉरेनर्सकरता 250 रुपये. तर हे बघा, लहान मुलांची सहली आली होती इथे हे पॅलेस पाहण्यासाठी. तर आता आम्ही आतमध्ये जातो आहे आणि बघतो आहे काय काय आहे पॅलेसमध्ये ते. तर इकडे बघू शकता, खूप सुंदर अशी बाग आहे त्यांची, म्हणजे विविध प्रकारची फुलं झाडं इथे त्यांनी लावलेली आहेत. आणि हे जे भलं मोठं दिसतंय हेच आहे ते आगा खान पॅलेस. तर आता मी पॅलेसच्या आतमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आतमध्ये काय काय आहे ते. तर तुम्ही इकडे बघू शकता, यांनी पॅलेसच्या बाहेर खूप सुंदर अशी बाग सजवलेली आहे. विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत आणि त्यांनी ठिकठिकाणी बाकडेही ठेवले आहेत लोकांना बसण्यासाठी. आणि आता पॅलेसच्या आतमध्ये चाललो आहे मी. आतमध्ये गेल्यावर दाखवतो काय काय आहे ते. तर हे जे आगा खान पॅलेस आहे हे पुण्यातील येरवड्या या ठिकाणाजवळ आहे. हे 1892 साली सुलतान मोहम्मद शहा आगा खान याने बांधलं होतं आणि ही वास्तू सध्या ऐतिहासिक व राष्ट्रीय संरक्षित वास्तू आहे. आता आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे ते. तर इकडे बघू शकता, तर आतमध्ये टोटल 5 ते 6 खोल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी जुन्या पुरातन वस्तू, म्हणजे महात्मा गांधी म्युझियम आहेच एक प्रकारचं, ते तुम्ही बघू शकता इथे. म्हणजेच इथे जेव्हा महात्मा गांधी कैद होते त्यांनी ज्या वापरलेल्या काही वस्तू आहेत त्या सर्व इथे ठेवलेल्या आहेत. आता आतमध्ये जाऊन बघूया आपण काय काय आहे ते. तर 1942 रोजीच्या भारत छोडो आंदोलनामध्ये महात्मा गांधी व त्यांच्या साथीयांना इथे नजरकैदेत ठेवलं होतं, त्यामुळे त्यांच्या वस्तू इथे त्यांनी ठेवलेल्या आहेत. तर आता ही पहिली खोली आहे. आता आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे ते. तर इकडून आहे रस्ता जायला. तर ही आहे पहिली खोली. तर तुम्ही इथे बघू शकता, भारत छोडो आंदोलनावेळीच्या ज्या काही घटना झाल्या होत्या त्यांचे त्यांनी इथे पोस्टर लावलेले आहेत. काय झालं होतं, कोणाचा किती सहभाग होता, त्या सर्वाबद्दलची इथे माहिती दिलेली आहे. तसेच इथं मध्यभागी एक महात्मा गांधींची एक मूर्ती ठेवलेली आहे. तुम्ही ही बघू शकता, अगदी खरीखुरी वाटत आहे मूर्ती. असे सुंदर असं हे पॅलेस आहे. आता बाकीच्याही रूम्स आहेत, खोल्या आहेत, तिथेही काही काही वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत, तर त्याही जाऊन आपण बघूया. तर हे बघा, आणखी काही त्यांनी माहितीचे पोस्टर इथे लावलेले आहेत. तर असं हे सुंदर असं पॅलेस आहे. तर ही बघा ती महात्मा गांधींची मूर्ती, अगदी खरीखुरी वाटत आहे, बघू शकता तुम्ही. आता आम्ही दुसऱ्या खोलीत जात आहोत. तिकडेही काही त्यांनी ऐतिहासिक वस्तू ठेवलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी. ही बघा, ही आहे दुसरी खोली आणि जे भारत छोडो आंदोलन झालं होतं त्याबद्दलची माहितीचे पोस्टर त्यांनी इथे लावले आहेत. आणि इथे आणखी एक मूर्ती आहे, महात्मा गांधी एका लहान
बाळासोबत खेळत आहे असं त्यांनी चित्र इथे मूर्तीद्वारे उभारलं आहे. ते मी तुम्हाला दाखवतोच आता थोड्या वेळात. तर हे बघा, हे आहे ते आगा खान पॅलेसचं चित्र आणि ही सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि हे आहेत महादेव देसाई. हेही महात्मा गांधींसोबत इथे नजरकैदेत होते. आणि हे बघा, ही ती मूर्ती महात्मा गांधी लहान बाळासोबत खेळत आहेत अशी. तर महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेव देसाई असे तिघांना इथे नजरकैदेत ठेवलेलं होतं. आणि कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू इथेच झाला. तर त्यांच्याही काही वस्तू इथे म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत, त्याही मी तुम्हाला दाखवतोच. आता ही पुढची खोली आहे, तिथे पाहू चला काय ठेवलेलं आहे त्यांनी ते. तर हे बघा, तिसऱ्या खोलीत चाललो आहोत आम्ही. तर इकडे बघा, हे जे भारत छोडो आंदोलन झालं होतं त्यामध्ये ज्या तरुणांनी सहभाग घेतला होता त्यांची तिथं त्यांनी छायाचित्र मूर्तीद्वारे म्हणजेच मूर्ती त्यांनी उभारलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. हे बघा, तसेच आझादीसाठी जे लढा झाला होता त्याबद्दलची त्यांनी माहिती दिलेली आहे. तर काय होतं, कशाबद्दल होतं, त्या सर्वची माहिती त्यांनी इथे दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता. भारत छोडो आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांना माहिती पसरवण्यास प्रतिबंध होता. म्हणजेच भारतामध्ये काय काय चळवळी चालल्या त्या लोकांपर्यंत पोचू नये म्हणून त्यांनी सर्व ही प्रसारमाध्यमां बंद केली होती. पण गुप्तपणे रेडिओद्वारे माहिती पोचवली जात होती, त्याबद्दलची इथे माहिती दिलेली आहे. आणि ते रेडिओ रेकॉर्डिंग तेच दाखवत आहे, तर तेही तुम्ही इथे बघू शकता. आणि ही बघा, ही आहे चौथी खोली, जिथे आणखी एक महात्मा गांधींची मूर्ती त्यांनी इथे ठेवलेली आहे. बघू शकता तुम्ही, अगदी खरीखुरी वाटत आहे. तर इकडे मोठ्या एका खादी कपड्यावर त्यांनी सत्याग्रह संबंधित सत्य, अहिंसा या संबंधीचे शब्द लिहिलेले आहेत. याच्या बाजूची जी खोली आहे तिच्यामध्ये महात्मा गांधींनी ज्या वस्तू काही वापरल्या होत्या, त्यांचे जुने जे फोटो होते ते सर्व इथे ठेवलेले आहेत. पण काच आहे त्यामुळे आपण आतमध्ये नाही जाऊ शकत. पण इकडून तुम्ही बघू शकता त्यांनी वापरलेली काही भांडी, चमचे तेही त्यांनी इथे ठेवलेले आहेत. हे बघा, तर आपण आता बाहेरून बघूया. हे बघा, ही आहे 5वी खोली, जिच्यामध्ये त्यांच्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधींच्या, ज्या त्यांनी वापरल्या होत्या. तर हे बघा, त्यांच्या चपला, त्यांची माळ, तसेच त्यांनी जी काही भांडी वापरली होती इथे नजरकैदेत असताना तीही तिथे ठेवलेली आहे. आणि आता 6व्या रूममध्ये मी चाललो आहे, तर तुम्ही इथे बघू शकता महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी त्यांच्याबद्दलची इथं माहिती दिलेली आहे. तसेच कस्तुरबा गांधी यांचा मृत्यूही इथेच झाला होता, तर त्याबद्दलची त्यांनी काही माहिती इथे लिहिलेली आहे, ते तुम्ही इथे वाचू शकता. हे बघा, आणि त्या आणखी एक महात्मा गांधींची मूर्ती त्यांनी इथे ठेवलेली आहे. तर आता मी बाहेर चाललो आहे. तर अशा या 6 खोल्या आहेत, ज्यांच्यामध्ये महात्मा गांधींबद्दलची खूप सारी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तसेच त्यांनी वापरलेल्या वस्तू त्या त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत. आता इकडे सरोजनी ग्रंथालयही आहे, जिथे आगा खान पॅलेसबद्दल असलेले माहितीची पुस्तकं मिळून जातील तुम्हाला. तसेच इतर पुस्तकंही इथे या ग्रंथालयात मिळून जातील, पण आज ते बंद आहे. तर तुम्ही बघू शकता किती भली मोठी उंच अशी यांची इमारत आहे. ही आगा खान पॅलेसची खूप सुंदर अशी इमारत आहे, तुम्ही बघू शकता. तर इकडे मागच्या बाजूला तुम्हाला एक दुकानही दिसेल,
इथे सर्व खादी वस्तू म्हणजेच खादी कपडे मिळून जातील तुम्हाला. तसेच तिथे कस्तुरबा गांधी वाचनालयही आहे, पण आज ते बंद होतं. तिथे तुम्हाला पुस्तकं तसेच या आगा खान पॅलेसबद्दलची सर्व माहिती त्यांची पुस्तकं मिळून जातील. तर हे बघा, इकडे आम्ही आलो आहे कस्तुरबा गांधी स्मारक पाहण्यासाठी. तर त्याबद्दलची त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि ही अशी सुंदर ठिकाण आहे. आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया. तर हे बघा, इकडे बघू शकता तुम्ही, हे जे तिथे तुम्हाला तुळशीचं वृंदावन दिसत आहे, तिथे आहेत कस्तुरबा गांधी यांच्या अस्थी, तसेच महादेव देसाई यांच्या अस्थी, आणि इकडच्या बाजूला महात्मा गांधी यांच्या अस्थी त्यांनी इथे ठेवलेले आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता इकडे. तर या आगा खान पॅलेसच्या सभोवताली त्यांनी उंच उंच अशी वडाची झाडं तसेच इतर फुलझाडंही लावलेली आहेत. त्यामुळे सुंदर अशी बाग तयार केलेली आहे त्यांनी या पॅलेसच्या सभोवताली. तर अगदी सुंदर वातावरण आहे या पॅलेसच्या सभोवताली आणि बघण्यासारखं खूप सारं आहे. आज इथे गर्दी कमी होती, पण सुट्टीच्या दिवशी इथे खूप गर्दी असते. तर नक्की एकदा भेट द्या. सो गाईज, आता फायनली आम्ही बाहेर आलो आहोत आणि आता मी चाललो हॉस्टेलला. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.